नाही. ती पूजा नुसती हुशार नाही, चलाखई आहे. मुलाला भुरळ घातली, आता तुम्हाला घोळात घेतलंय. काय नाही, मला कळतंय, मला एकटं पाडायचा डाव आहे हा. पण म्हणावं, सगळ्यांना पुरून उरेन मी. नंदा, प्रसंग काय? तू बोलतेस काय? जाऊ द्या हो, तुमच्याशी बोलण्यातच काय अर्थ नाही. तुम्ही सगळे तिच्या इन्फ्लुएन्स खाली आहात. कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली आई? नाही, काही नाही. मी तयार होऊन येते. हॉस्पिटलला जायचं आहे ना? मम्मा आहे माझी तिथे, मग उगाच गर्दी कशाला? असं मी गेल्यावर जायला सांगेन त्यांना. ती थांबणार आहे दुपारपर्यंत, मग तुम्ही कशाला दगदग करता? अजून पेन्शन येत नाही निघाले मी. 18 तास काम करण्याची ताकद आहे माझ्यात. आणि सासूला जर होणार नसेल तर आईला कशी दगदग होईल? आलेच मी. इम्पॉसिबल होत चालली ही बाई. ह्या बाई पूजा, टोकाच्या क्षणी सुद्धा तोल ढळू द्यायचा नाही. सासू आहे ती तुझी. रागात सुद्धा एकेरीवर यायचं नाही. सॉरी दादा. तुला खरं सांगू का, ही तुमच्या दोघींच्यातली लढाई नाही आहे, फार सनातन लढाई आहे. आणि गंमत म्हणजे राम आणि रावणाच्या लढाईमध्ये जटायू जसा जखमी झाला ना, तसा 2 बायकांच्या लढाईत पुरुष जखमी होतो. बस. अर्जुनापेक्षाही भयंकर डायलेमा. एका बाजूला आई, एका बाजूला बायको. भगवद्गीतेत सुद्धा याच्यावर सोल्युशन नाही. कृष्णाने सुद्धा हात टेकले. आई आणि बायकोला सोबत घेऊन जगणं म्हणजे वाफेच्या इंजिनाला डबल हॉर्स पॉवर लावून वर स्पीड सांभाळण्याचं तंत्रज्ञान बाळगणं.